खरातचं प्रकरण, अशोक खरातचं प्रकरण. चला कंक्लूड करा प्लीज. अध्यक्ष, आपल्याला 3:30 वाजता उत्तर घ्यायचे आहे. चला अध्यक्ष महोदय, चला आपण बसा प्लीज बसा. चला चला बोला. अध्यक्ष महोदय, अशोक खरात याला शासनाने पैसे दिले. चला कंक्लूड करा. कंक्लूड काय करा, अजून सुरू नाही केलं तर कंक्लूड करा. अच्छा आहे. चला कंक्लूड करा. अध्यक्ष महोदय, चला कंक्लूड करतायत. चला अध्यक्ष महोदय, कंक्लूड करा का, मला संरक्षण द्या ना. आपण कंक्लूड करा. आपण विषयावर बोलत नाही म्हणून लोक विषयावर, कुठल्या विषयावर बोलत नाही? या दोघांचा विषय नाही का? तो विषय अंतिम आठवड्या प्रस्ताव मध्ये नाही आहे. लॉ अँड ऑर्डर आहे ना. अरे लॉ अँड ऑर्डर मध्ये केस रजिस्टर्ड नाही आहे. कुठल्या पोलीस स्टेशनला केस अध्यक्ष रजिस्टर्ड आहे? महोदय, अशोक खरातच्या प्रकरणामध्ये शासनाने अशोक खरातच्या त्या काय श्री सिद्धेक्षेत्र ईशान्येश्वर देवस्थान मिरगाव तालुका सिन्नर येथील विकास कामं पैसे दिले. अध्यक्ष महोदय, या अशोक खरातला वाचवण्यासाठी अशोक खरातने जो पहिला खून केला तो बाळू तुपे नावाच्या पत्रकाराचा केला. ते साल होतं 2007 साली. नाशिकमध्ये अतिशय शांतपणाने ही सगळी चर्चा चालू होती की असा खून झाला, पण तेव्हा कोणी याच्यावर हे घेतलं नाही, गांभीर्याने दखल घेतली नाही. सकाळमध्ये याच्यावर चर्चा झाली. सकाळमध्ये 10 सातत्याने लेख लिहून आले अशोक खरातवरती. म्हणजे अशोक खरात महाराष्ट्राला माहित नव्हता, पत्रकारांना माहित नव्हता, पोलिसांना माहित नव्हता, अशातला काही भाग नाही. पण मग अध्यक्ष महोदय, एकीकडे पोलीस चांगला तपास करतायत, त्यांचं कौतुक करायला हवं, पण पोलिसांनी हा इंटेलिजन्स फेलियर आहे की नाही अध्यक्ष महोदय? अशोक खरातची माहिती मंत्रिमंडळातील सहकार्यांना द्यायला हवी होती की नव्हती अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, या आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी किती पैसे घेतले हे जर कोणाला माहित असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती आहे. आणि चांगल्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले. चांगले अधिकारी जाऊन तिथे लोटांगण घालतायत. अध्यक्ष महोदय, मी अत्यंत खात्रीशीररित्या सांगतो, आणि जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही माहिती आहे की अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला देखील सुरुंग लावण्यासाठी काही जण प्रयत्न करत होते. अशोक खरातांकडे गेले होते, पूजा घाला, वेळ येईल तेव्हा नाव उघड करू, आणि ही सगळी माहिती 6 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांना मिळाली होती. बैठका झाला, अशोक खरातांबरोबर झाल्या, आणि अशोक खरातांनी सांगितलं आम्हाला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील. अशा प्रकारच्या नितीन राऊतला द्यायला जर पूजा, अशा प्रकारच्या जादूला जर आपण राजमान्यता देणार असू, सरकारी पैसा देणार असू, तिथे कमानी बांधल्या गेल्या, टाक्या बांधल्या गेल्या सरकारी पैशातनं, एवढा कोण मोठा अशोक खरात? कुठला काळ्या जादूवाला? पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, या तुकारामाच्या महाराष्ट्रामध्ये, ज्ञानेश्वराच्या महाराष्ट्रामध्ये, या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण काळ्या जादूला इतकी मान्यता द्यायला लागलो की राजकारणात काळ्या जादूनी काहीही होऊ शकतं असं समस्त आमदारांना वाटायला लागलं. 38 आमदारांची लिस्ट आहे, त्याच्याकडे जाणाऱ्या करंगळ्या कापणाऱ्या. आता परवा मी बघितलं, उभा राहिलेलो इथे, एक जण एकेकाचं बोट तपासत होते. तू नाही ना कापून आला, तू नाही ना कापून आला. हा खरं विखे पाटील साहेब, म्हणजे मी तुमचंही बोट तपासणार आहे कालांतराने. पण अध्यक्ष मध्ये ही परिस्थिती महाराष्ट्रात, आणि सरकारचा पैसा जातोय तिथे, रस्ते बनवले जात आहेत, शिक्षण खात्यातलं पोस्टिंग खरात कडनं, म्हाडातलं पोस्टिंग खरात कडनं, SRA मधलं पोस्टिंग खरात कडनं. अरे काय चालवलंय? त्याचा जो ट्रस्ट आहे, त्या ट्रस्ट मधल्या सदस्यांना अजून अटक का नाही झाली? त्या ट्रस्ट मध्ये आलेला पैसा कुठनं आला? जमिनीतनं आलेला पैसा कुठनं आला?
कोणी कोणी कुठे कुठे जमिनी घेऊन दिल्या, सगळं ओपन आहे ना. हे सगळं महाराष्ट्राला समजू द्या. हे मान्य करता की नाही की महाराष्ट्र तुकारामाचा आहे, हा महाराष्ट्र ज्ञानेश्वराचा आहे, हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. हे मान्य करून सुद्धा आपण जर अशोक खरातच्या मागे उभे राहणार असू आणि अशोक खरातला वाचवण्यासाठी मोठे मोठे पोलीस ऑफिसर 2-2 कोटी रुपये घेणार असतील, शिवेंद्रराजे शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही त्या राजेंचे वंशज आहात. नाही ना, पोलीस आहेत ना 2 कोटी रुपये घेतलेले, त्यांचं काय करायचं? ज्यांनी जमिनी दिल्या त्यांचं काय करायचं? ज्यांच्या नावावर जमिनी आहेत त्यांचं काय करायचं? ट्रस्ट मध्ये आहेत त्यांचं काय करायचं? ते सहआरोपी आहेत ना, त्यांना काय माहित नव्हतं काय चालू आहे? अध्यक्ष महोदय, काय चालू आहे? कुठलं मिरगाव, काय त्याचं ते फार्म हाऊस, तिथे काय टाकी, आणि सगळं सरकारी खर्चात ना त्याचं बडेजावपणा चालू होता. अध्यक्ष महाराज, गोष्ट ठीक आहे, छोटी आहे, पण महाराष्ट्राला बदनाम करणारी आहे. आणि मला भीती काय, मी माझी भीती बोलून दाखवतो. विश्वजित कदम साहेब, जरा ऐका ना. की जेफ्री एप्स्टीनचा मर्डर जगाला, जेफ्री एप्स्टीनला माहीत असलेल्या गोष्टी कळू नये म्हणून झाला. आज माझं इथे निवेदन आहे की इराणचं युद्ध हे फक्त जेफ्री एप्स्टीनच्या फाईल्स बाहेर येऊ नये म्हणून चालू आहे. जेफ्री एप्स्टीन ला माहीत असलेल्या सगळ्या गोष्टी जर जगाच्या पटलावर आल्या तर सगळं खतम होऊन जाईल. आणि म्हणून जेफ्री एप्स्टीनचं काय बाहेर येऊच नाही म्हणून 1 मिनिटात 30 सेकंदासाठी अंधार होतो आणि जेफ्री एप्स्टीन मिठीला सापडतो. अशोक खरातचं असं काही होऊ नये. मी मुख्यमंत्र्यांना निवेदन करणार आहे की कायमच्या कॅमेऱ्यामध्ये अशोक खरातला ठेवा. अशोक खरातला जिवंत राहील याची व्यवस्था करा. कारण अशोक खरातला मागच्या 20 वर्षातला महाराष्ट्रातल्या राजकारणातली इत्तंभूत माहिती आहे. कोणी काय केलं, पूजा कोणी केली, पूजा कशी घातली गेली, कोणी रक्त दिलं, सगळं अशोक खरातला माहिती आहे. आणि जर महाराष्ट्राला खरंच दाभोळकरांचा वारसा पुढे न्यायचा असेल, ते काय ते जादूटोण्याचं बिल सबमिट झालं नाही तुमच्यामुळे, पण हा जादूटोणा जर या महाराष्ट्रात थांबवायचा असेल, आपण उगाच त्या आदिवासींना दोष देतो जादूटोणा करतात. चांगल्या चांगल्या घरांमध्ये आजकाल जादूटोणा सुरू झालाय. कुठे साहेब? चांगल्या चांगल्या घरांमध्ये. कारण का लोकांचा विश्वास बसायला लागलाय, काली जादू कुछ भी हो सकता है. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी जे बोललोय ते मी देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीबद्दल बोललोय की त्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न त्यांच्याच बाजू, मी एकनाथ शिंदेबद्दल बोलत नाहीये, म्हणजे बाजूला म्हटल्यावर त्यांच्यावर यायचं. पण त्यांचं नाव ह्याच्यात नाही, तरी त्यांच्या मंत्रिमंडळातले काही सहकारी, काही आमदार हे तिथे जाऊन पूजेसाठी रांग लावून बसले होते की देवेंद्र फडणवीसांच्या खुर्चीला कसा सुरुंग लागेल. आणि मी पुराव्यासकट, आणि त्यांना सगळं माहिती. ज्या अर्थी या चौकशीत ते इतके घुसलेत त्या अर्थी त्यांना संशय होता, त्यांच्याकडे पूर्ण माहिती आहे. पण जे काही घडतंय ते महाराष्ट्रात चांगलं नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. अध्यक्ष महोदय, कन्क्लूड करा प्लीज. नाही मला 5 मिनिटं लागतील. नाही असं आहे, असं कसं?